गुड मॉर्निंग गाईज. सॉरी, आता 12 वाजून गेले. गुड आफ्टरनून गाईज. तर स्वागत आहे तुमचं परम डेली ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आहे आम्ही जात आहोत जरा मुंबईला फिरायला. आणि त्याच्यात काही काम पण होणार आहेत. पण आम्ही मेन आमचं जे काही जाण्याचं येतो आहे तो म्हणजे फिरायला जाऊन यायचं मुंबई दर्शन करून यायचं जरा. तर आम्ही चौघजण जात आहोत. घरचे सगळे जात नाहीत. माझा मोठा भाऊ, वहिनी आणि माझा लहान भाऊ आणि मी एवढे जण जात आहोत. तर तयारी कपडे घेतले, सगळं झालं. कपडे बॅग वगैरे तयार झालेले आहेत. तर आता फक्त बॅग उचलायच्यात आणि निघायचे. आमचा जो काही प्रवास होणार आहे मी तुम्हाला तो माझ्या ब्लॉगद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेन की आम्ही प्रवासात काय गोष्टी केल्या, काय सीन, कसा प्रवास आमचा झाला आणि कसा तुम्ही आमचा ब्लॉग बनवून प्रवासात तुम्ही म्हणजे असे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि काही आठवणी तुम्ही पण माझ्यासारखे असे जपून घेऊ शकता माझ्या ब्लॉगमधून. हे पण तुम्हाला दिसतं. तर मी माझी जे काही प्रवास होणार आहे तो मी व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तुम्ही माझ्यासोबत जेणेकरून तुम्हाला पण कामी माझ्यासोबत मी प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करतो. तर काही तयारी जोरात चालू आहे. सांगून लागला मोठा भाऊ घर बसून आराम चाललाय भाऊचा. तयारी चालू आहे जरा. हे मी बॅग मी फुल कपडे भरलेत. म्हणजे जे काय लागणार ड्रेस आहे, फॉर्मल कपडे सगळे त्याच्यात फुल पॅक करून टाकत मी 80-200 भाऊची द्यायची तुम्हाला दाखवतो. यायचं अजून पसारा भरायचा राहिला. अजून तयारी बाकी आहे. इकडे कपडे चार्जिंग वगैरे करून घेणं चालली. तयारी चालू. तर काय जण प्रवास करत असताना म्हणणार आपण कटाळा जर आला तर मग कोणाला पाहत बघतो फोनमध्ये वेब सिरीज वगैरे पाहत बघतो. आणि तसेच दादा टी व्ही बसलो आम्ही चौघ आता भाई काय म्हणतो. हे बघा माझ्या लहान भावाची आंघोळ झालेली आहे. फ्रेश झालेला आहे तो. त्याला थोडी सनसनी आलेली होती थोडी. हां बोल. हां मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आमची आजी पण जेवण खाऊन रेडी झालेली आहे. ती पण घरी थांबणार आहे. आणि हे आमच्या बहीण ज्या स्वयंपाक जे काही संगण्याचे जे काही खाद्य पदार्थ आहे त्यांनी मच्छी एक नंबर केलेली. बघा तुम्ही बघू शकता. या मच्छी फ्राय केलेली आहे. एकदम कलर त्याचा एक नंबर दिसायला लागला. तोंडाला पाणी आलं नाही माझ्या. एक नंबर गरम त्याला तळणं चालू आहे. तर त्या म्हणजे त्याच्यासोबत काय खायचं आता वहिनी? चपाती खायची का भात खायचा? नुसते खांडच खायचे काय त्याच्यासोबत काय नाही का? काहीच नाही का? हे बघा गाईस हे फक्त कोल्ड्या आम्हाला पीस खाऊ घालायला लागले. हां तर या ना गडबड आहे. तुमचं सामान विमान चढ झालेलं आहे का? तुमचं आवरलं आहे का? आवरलं झालं का? सुरू आहे का? तर काय वहिनीचं आवरून सुरू म्हणजे त्याची माझं स्वयंपाक करून त्यावेळेस पण त्याचे कपडे वगैरे भरतात, बॅग वगैरे भरतात. म्हणजे काय आम्ही कार केली स्टेशनपर्यंत जाण्यासाठी. आम्ही परतूर स्टेशनवरून जाणार आहे. कारण की आम्ही पहिलं घरचे सेलू स्टेशनवर जातो. पण आता आम्ही सगळे परतूर स्टेशनवरून मुंबईला पुण्याला जातो. परतूर मार्गे जातो. तर तयारी जोरात चालू आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. आम्ही इथून जाण्याचा प्रवास जातो. व्हिडिओ बघता सगळे भरले. कपडे सगळे भरले. त्याच्यात नको काढूस. काय माणूस असेल तू? हे बघा काहीच भाव चढायला. अरे पण त्याच्यात नको तू त्याच्यात काऊन जायला लागलास तू? कपडे घ्यायचे नाही सगळं. बारे मग घ्यायचे संग घेतले ना. तर गाईस तर आमची तयारी जोरात चालू आहे. तर तुम्हाला कार आल्यानंतर आमची जे काही सामान भरणार त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट इथून डायरेक्ट हळवडगाव इथून डायरेक्ट परतूरपर्यंत जो काही प्रवास आहे मी तुम्हाला दाखवून कारने जाणार आहे. तिथून जे काही पुढचा प्रवास आहे तो ट्रेन असणार आहे. तर मी तुम्हाला माझी पूर्ण जर्नी दाखवत राहील. तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. पुढे जाऊ नका आणि बघत राहा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. परम डेली ब्लॉग जो व्हिडिओ चालू आहे तो जोपर्यंत मी म्हणत नाही की चालते आभारी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तोपर्यंत व्हिडिओ बंद करू नका. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि इथून पुढचे जे काही ब्लॉग असतील तुम्हाला ह्याच चॅनलवर माझे बघायला भेटणार आहे. तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चालते का? मी कार आल्यानंतर तुम्हाला लागते.
कोणा चार्जर आहे हो फोन चालू आहे. मस्त परवास कर The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step कोणती गाडी तुम्हाला on the forest floor. चल ना लगे ते खाली जिथे ना आपल्याला पाहू Through an ancient door, the silence alive, 130 रुपये तर दिलेले आहेत yet brimming with sound. In the arms of solitude, I am आहे ना found. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. आम्ही आनंद कुठं आला ते कार्यक्रम चालू हां 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 हे ठेव. वाटली घेऊ हो. बस Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on
leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering तर गाईस पोहोचलो होतो आम्ही आता परतूर स्टेशनवर. परतूर स्टेशनवर पोहोचून आम्हाला नवनाथ भाऊनी आमच्या गावातील जे नवनाथ भाऊ नावाचे आहेत त्यांनी त्यांच्या कारमध्ये आम्हाला इथपर्यंत सोडलं आहे परतूर स्टेशनवर. तर इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो ट्रेननं असणार आहे. मी पण काय मला ट्रेननीच असणार ना, दुसरं कशाने इथून जातो येणार. पण तरी पण सांगायचं काम आहे की ज्याला डोळे नाहीत तो ऐकेल ना माझा व्हिडिओ, तर त्याला तो कळायला पाहिजे माझा प्रवास ट्रेन आहे. हे माझं सांगायचं काम आहे. तर इथून जो प्रवास आमचा चालू होणार आहे तो डायरेक्ट मुंबईला CSMTपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथपर्यंत असणार आहे. तर आमची जी ट्रेन आहे ती ट्रेन 7:10 आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येणार आहे का 2वरती माहीत नाही, ती आल्यानंतर काढणार आहे. तर आमचा प्रवास कसा पण होईल, एन्जॉय मोमेंट म्हणजे काय चांगले सीन होतील, मदत काय काय होणार आहे काय काय नाही, आमचा अनुभव कसा असणार आहे तर तुम्हाला हे व्हिडिओद्वारे कळेल. आणि मी अशी इच्छा बाळगतो की तुम्ही पण माझा जो काय व्हिडिओ पाहून तुमच्या पण मला विचारावं की आम्ही पण बाहेर फिरायला जातो, आम्ही पण व्हिडिओ काढायला पाहिजे, तर तुम्ही पण काढा. जर माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर इच्छा होत असेल तर तुम्ही पण काढू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो आमच्या वहिनी इथं बसलेले. तर गाईस व्हिडिओ काढायचं कारण आम्ही दोघं इथं शांत बसलेले. या माझ्या वहिनी येतं, तुम्हाला परिचय करून देतो. यायचं नाव सतवंती जेम्स बोराडे असून ह्या राहणार क्या वडगाव इथे राहायला आल्यात. म्हणजे त्याचं माहेर छत्तीसगड आहे, पूर्ण आहे पण यायचं माहेर छत्तीसगड आहेत. या महाराष्ट्राच्या सून आहेत का आहेत म्हणायला लागलेत, हो म्हणाले. त्याला मराठी 1 नंबर यायला लागली, त्या हिंदी पण 1 नंबर बोलतात, पण जास्तीत जास्त इकडं वातावरण मराठी असल्यामुळे त्या मराठीत बोलायला लागल्यात. तर आमची चर्चा चालू होती की ह्या गोष्टीवर चालू होती मच्छराविषयी. आमच्याकडे दुसरा कोणता विषय नव्हता म्हणून आमची चर्चा जी आहे ती मच्छरावर चालू होती. ती जाऊ द्या. त्याच्यापुढे हे मला बोलायचं आहे की आम्ही दोघांची वाट पाहत बसलो, 2 गोष्टीची वाट पाहत बसलो. त्याच्यातून एक गोष्ट वहिनी सांगतील आणि एक गोष्ट मी सांगणार आहे. तर पहिली गोष्ट वहिनी सांगतात. आपण कोणत्या गोष्टीची वाट पाहायला लागलो? कोणत्या गोष्टीची? आमची गाडी हुकली, दुसरी गाडी येणार आहे. यायची गाडी हुकली, ह्या आमच्या ट्रेनमध्ये बसून येणार आहेत आता. तर मला सांगायचं कारण हे होतं काय, मी गोष्ट ही होती की आम्ही 2 गोष्टीची वाट पाहायला लागलो. आम्ही दोन चीज होती राह देकर पहिली और दुसरी ज़रा नेट पकड़े. क्या है ना, इधर स्टेशन है ना, इसलिए थोड़ा नेटवर्क 5G चल रहा है. इधर मेरा 6G चल रहा है, भाभी का 4G चल रहा है. 5G किसी का कनेक्ट नहीं हो पा रहा है. तो इथून सॉरी, मी मराठीत कंटिन्यू करतो. माझी ऐकणारी जी काही पब्लिक आहे, मी हिंदी माझ्या वहिनीसाठी बोलू लागलो. तर जी काय माझी पब्लिक आहे पुढची पाहणारी, तर त्यांना सांगतो की आमचा मोठा भाऊ आणि लहाना भाऊ बाहेर काही कामानिमित्त गेलेत. आम्ही दोघं वाट पाहायला लागलो. आता टाईम झालेला आहे 6 वाजून 52 मिनटं झालेत. इथं 24 ताशी घडी आहे म्हणून मी तसं म्हणलो. इकडं समोर पाहून मी टाईम सांगितला की 18 वाजून 52 मिनटं. तर आमचा जो काय ट्रेनचा टायमिंग आहे तो 7 वाजून 10 मिनटाला ट्रेन सांगितलेली इथं ट्रेन ॲपवर, पण ती इथं 7:16ला येईल असं सांगितलेलं आहे. तर आम्ही वाट बघत आहोत. तर तुम्ही पण जर कोणत्या गोष्टीची वाट बघत असाल, ते कोणती जर गोष्ट येत असेल किंवा जीवनात मिळवायची असेल तर त्या गोष्टीसाठी वाट पाहणं लय गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला त्या गोष्टीची मजा येणार नाही, हेच मला सांगायचं आहे. जसं मी वाट पाहायला लागलो ना, आमच्या वहिनी पण वाट पाहायला लागल्यात. कशाची? ट्रेनची. त्या कन्फ्यूज आहेत. मी भाऊ त्या कन्फ्यूज आहेत, मी नवऱ्याचं उत्तर देऊ का ट्रेनचं उत्तर देऊ ह्या गोष्टीवर कन्फ्यूज होतं त्या. तर आम्ही वेटिंग करत आहोत. ट्रेन येणार आणि आम्ही त्याच्यात घुसणार आहोत. डायरेक्ट बसणार नाही, काय करणार आहोत? घुसणार आहोत. मग आम्ही घुसणार आहोत. बस जनरल लोक बसते, आम्ही घुसतो. गाईस ट्रेन येणार आहे, माझ्यासोबत जुळून जाऊ. असेच आम्ही आता गप्पा करत राहतो. ते आल्यानंतर त्यांच्यासोबत पण कॉन्टॅक्ट करून देतो. तर आम्ही ट्रेन आल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधूया.
तर गाईस लोक आलेले बाई सिद्धू आला मोठा भाऊ पण आला त्याने काहीतरी खायला आणले आणि ते गडबड करायला लागले बाहेर जाऊन मस्त हे दोघं निवांत खाऊन आले यांच्याकडे पाहून असं वाटत नाही हे खाऊन नसते ना हे गडबडीत आम्हाला खायला लावावं लागेल तर त्याला जे काय आणलं ते आम्ही गडबडीत The wind hums songs at the break of day. वहिनी काय होते Whispering pines, चिकन फ्राईड राईस आणला आहे खायला secrets तर आता untold, आम्ही दोन carrying tales only the forest holds. चला फ्राईड राईस चिकन राईस Night spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down. Their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I काय am झालं found. की जे व्हिडिओ चालू करायचं बटन आहे ते मी विसरलो आणि माझ्या मागची काही मुलं पण ते माझ्यावर हसत असतील की हा व्हिडिओ न चालू करून काय करायला लागला पण ते जाऊ द्या मी जर ते जास्त मनावर घेईन तर मला व्हिडिओ काढायला पुन्हा जास्त तकलीफ होईल म्हणून मी त्या गोष्टीकडे लक्ष न देता जे काही मी सांगत आहे ते लक्ष देऊन ऐकत राहा. आता ट्रेन येणार आहे 7:10ची ट्रेन आहे आणि आमची नंदीग्राम एक्सप्रेस आहे की माझ्याकडून चुकून झालं आहे. हे बघा माझी थट्टा उडत आहे माझीच फॅमिली हे बघा हे हसत आहेत कारण की माझ्याकडून सीना असा झाला की माझं जे काही व्हिडिओ चालू करायचं जे बटन आहे ते मी विसरून गेलो त्याच्याकडे लक्ष नाही गेलं माझं पण मी पुन्हा लक्ष दिलं मी पुन्हा 2-3दा ध्यान देईन आणि माझ्यात जो काही व्हिडिओ आहे तो काढण्यावर प्रयत्न म्हणजे लक्ष देईन इकडे तिकडे लक्ष विरहित होऊ देणार नाही तर तुम्ही माझ्यासोबत जुळून रात्री आता येणारच आहे मी तुम्हाला सीन दाखवत राहीन माझा हात थरथर करायला लागला थोडा माहीत नाही काहून आणि तुम्ही स्टेशनचा व्ह्यू बघा किती भारी आहे लाईटिंग. माझा भाऊ इंग्लिशमधून अनाऊन्समेंट करणार आहे ट्रेनची एकदा होऊन जाऊ द्या. माझ्या भावाची इंग्लिशची डिक्शनरी डायरेक्ट बांगलादेशला तयार होती. हां नाही पच्ची नाही इंग्लिशमधून अनाऊन्समेंट तुझ्या इंग्लिशमध्ये हे लोकांना काढलेलं इंग्लिश नाही तुझ्या इंग्लिशमध्ये सेपरेट तुझी जी इंग्लिश आहे ना वडगाव क्याळ इंग्लिश कोणते वर्जन क्याळ वडगाव वर्जन इंग्लिश हां क्या बात है ते सुरुवातीचं लाईट चमकत आहे आणि इथे एक ट्रेन उभी आहे ती मुंबईवरून आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता
तिकडून ट्रेन आलेली आहे. मी इथं थांबली स्टेशनवर. ही ट्रेन कोणती नंदीग्राम एक्सप्रेस आलेली आहे. तुला 3दा हॉर्न मारून तुला बाजू सरक मारायला वाटते ते तुम्हाला दादा असं कॅमेरा धरून पाहिजे ना त्याच्यामुळे ते 3दा हॉर्न मारला इकडे होय तू. तर गाईस ट्रेन आलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एंट्री मारलेली आहे वाहनाने. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन आलेली आहे. चला चल तिकडे चल. चला समोर समोर चला. अरे आज मावशी जर्नी चालू झालेली आहे. बॅग ठेव. तर गाईस दोघांना जागा भेटलेली आहे. स्लीपरमध्ये बसलो होता आम्ही दोघं. हे बघा माझा लहान भाऊ वहिनी तिकडे बसायला तुम्हाला दिसत असतील. वहिनी बसले आहे स्लीपरवरती वरती सीटवर बसलेले आहे. भाऊ पण बसत आहे. भाऊ पण दाखवतो तुम्हाला. हा माझा लहान भाऊ बसलेला आहे. प्रवास चालू झालेला आहे. भाऊ खुश आहे. भाऊ खुशीच राहायला पाहिजे. स्माईल ठेव तोंडावर. दाखवणार तू स्माईल. तर गाईस प्रवास चालू झालेला आहे आमचा मस्त. परतूर ते मुंबई आम्हाला निवांत जागा भेटलेली आहे. तसं नाही पण तोपर्यंत जागा बसू निवांत भेटलेली आहे. वहिनी पण बसलेले आहेत. भाऊ पण बसलेला आहे. तिथून पुढे प्रवास चालू झालेला आहे. तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. आता डायरेक्ट सकाळी मी मुंबईला उतरणार. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे आभार. आजचा ब्लॉग इथं समाप्त होत आहे. थँक्यू गाईज. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण बघितला आभार. कटाळा आले आणि थँक्यू म्हणाले. पण मी तुम्हाला मनापासून म्हणतो आमचा जो व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे आभार. आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो परम डेली ब्लॉग आहे. हे बघत राहा. थँक्यू. आजचा ब्लॉग इथे समाप्त होत आहे. थँक्यू.